आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। अजिओ सामरावती काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला। आनंद न समाये मेदिनी, चारा विसरल्या पाणी। तटस्थ त्या ध्यानी, गायी झाल्या श्वापदे। जे या देवाचे दैवत, उभे असे या रंगात। गोपाळा सहित क्रीडा करी कान्होबा। जया सुखाची शिराणी, तीच पाऊले मेदिनी। तुका म्हणे मुनी, धुंडिता हे न लभती। आनंद न समाये मेदिनी, चारा विसरल्या पाणी। तटस्थ त्या ध्यानी, गायी झाल्या श्वापदे। विठ्ठला ताळी वाजवा, ताळी वाजवा, ताळी वाजवा। ताळी वाजवा, ताळी वाजवा, ताळी वाजवा। सद्गुरु आनंदी दशरथ अजर बिहारी। पुनि पुनि कितनी सुनी सुनाई, दिल की प्यास बुझत नहीं जाए। राम सिया राम, सिया राम जय जय राम। राम सिया राम, सिया राम जय जय राम।
परमपूज्य आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आनंद भारती महाराज आनंदी महाराजांच्या या आनंद यात्रेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, पूजनीय महंत गुरु महत भारती महाराज, एकलव्य भारती महाराज, पूजनीय व्यासपीठावरील सर्व संत महंत महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून आनंदी महाराजाची सेवा करू. विठाला 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 संबर देवस्थान मठाधिपती बाबाजींच्या आशीर्वादाने हा प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला सप्ताह उत्तरोत्तर वाढत आहे. आनंदाला पारावार नाही. आनंदी महाराजाचं प्रांगण आहे. इथं आनंदाला काय कमी आहे? बाबाजींच्या आशीर्वादाने गाव आनंदी आहे. त्याचं कारण आहे सप्ताह वाढलाय, पण त्या सप्ताहाबरोबर भजनही वाढले. त्या सप्ताहाबरोबर गावातल्या प्रत्येक माणसाच्या मुखातून काय वाढले? नामस्मरण वाढले ना. हा नामस्मरणाचा आनंद आहे. विठाला विठाला संतांच्या येण्यानं, संतांच्या पाहण्यानं काय परिवर्तन होतंय, किती आनंद होतो, कोणता आनंद होतो? ज्ञानोबारायला विचारा की तुम्ही. जेवती तयाची दृष्टी जाय, तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणाल तेथ राहे महाबोध. ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे जिथपर्यंत साधूची दृष्टी जाती तिथपर्यंत सुखाची सृष्टी होय. आज आनंदी महाराजाच्या दृष्टीने आमची संबर नगरी आनंदात नाहून निघाली. विठाला विठाला जुन्या काळामध्ये थोडा मला आवाजाचा विको कमी कर बाळा. सोन्याचा ज्यावेळेस कस लागायचा, कस लागल्यानंतर सोनं कस लावून पाहिलं की ते सोनं कोणतं तयार व्हायचं? किती नंबरी? आता ती कॅरेट मध्ये आलं. किती कॅरेट? 24 कॅरेट. परंतु मुळात पहिला शब्द कोणता? कोणतं? त्याला 52 प्रकारचा कस लागतात आणि त्या कस लागल्यावर त्याला म्हणतात कोणतं सोनं? 100 नंबरी. कोणचं? त्याला ओरिजिनल सोन्याची परीक्षा आहे. तसं आज आमच्या ह्या संबरला म्हणजे बाबाजीच्या आशीर्वादानं, एकलव्य महाराजाच्या प्रयत्नानं गावाचं सोनं झालं. ह्या संबरच सोनं झालं. असाच परमार्थ आपला वाढत जावा अशी आशा करतो
आणि सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला काय सप्ताहाची भव्यता आहे बघा की. जरा इकडे तिकडे वरी नजर मारा जरा. हे काय म्हणते त्याला ते झुंबर मंडप बघा. लग्नाचा मंडप असते का असा? संसारा करता तर कोणी खर्च करील. देवा खर्च केलेला खर्च आहे. कोणा खर्च केलेला आहे? देवा करता. मनातून आहे सगळं. आणि म्हणून आज आपल्या गावकरी मंडळीची बी तेवढीच साथ आहे. परिसरातल्या लोकांची तेवढीच भजनी मंडळीची साथ आहे. असंच एकमेका साह्य करू आणि अवघा धरू अशी आपण वाटचाल करावी. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये आता मी बाबाजीला म्हणलो, बाबाजी मला खूप दिवस झालं कुंभमेळा व्हायची इच्छा आहे. आणि आता कुंभमेळा चालू आहे प्रयागराजला. म्हणजे गंगा महाराज तिथंच आहेत, गंगानंदजी महाराज. मला जायची इच्छा आहे पण खेडेपाडी जाऊ दे नाही. इकडं मारता का मला? इकडंच खपवा. मी काशी बघितली नाही, मी प्रयागराज बघितली नाही, मी बद्रीनाथ बघितलं नाही, केदारनाथ बघितलं नाही, काही गोकुळ वृंदावन काही पाहिलं नाही. इकडंच मांगणगाव, संबर, सावंगी, साडेगाव. हे पलीकडे कोणचं गाव आहे? बाळमणगाव, भास्करचं गाव, सोन्ना. मारा मारा इकडंच मारा. मला 5-6 वर्ष झालं जाईन नाहीच. आमचा नियम, आमचं सप्ताह ह्याच्यातच चाललंय माझं. आता माझी तळमळ ह्या कुंभमेळ्यात जायची. काय करील ते करू देऊ. विठाला विठाला बाबाजीला म्हणलं तर बाबाजी बी त्याच्याकडूनच बोललेत ह्या लोक ऐकून. हे काय म्हणले आपला कुंभमेळाच आहे की. हे काय करेल माणूस आता. हाय प्रेम आहे. विठाला विठाला असो भूमिका एकच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आनंदाचं वर्णन केलंय. आनंदी महाराजाचा परिसर आहे तर मग खरा आनंद कोणता त्याचाही शोध घेणं गरजेचं आहे. काय गोकुळामध्ये आनंद झाला गोकुळवासी लोकांना. त्या आनंदाच्या भरामध्ये बसा जरा बस. उशिरा येत जाऊ नये. आलं की जिथं तिथंच बसत जाऊ. काल बी तसंच केलं, आज बी तसंच केलं. विठाला विठाला माझ्याकडे लक्ष द्या. गोकुळामध्ये आनंद तरी कोणता झाला? गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतारला आले आणि त्या अवताराने गोकुळामध्ये आनंद झाला. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नारी, आनंदल्या नारी, आनंदल्या नारी. हरी बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नारी, हो बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गोकुळातल्या लोकांच्या आनंदाचं कारण काय? गोकुळी आनंद प्रगटले सुख. काय रे? निर्भय ते लोक घरोघरी. गोकुळात आनंदाचं प्रयोजन काय? असं काय गोकुळात घडलं होतं की गाव आनंदात नाहून निघालं? आनंदाचं एकच कारण आहे, परमात्मा तिथं अवतारला आलेला आहे. विठाला विठाला बरं, तो आनंद कोणाकोणाला झाला? असं काय केवळ त्या गोकुळवासी लोकापुरता आनंद मर्यादित आहे का? बरं, मानवापुरता मर्यादित आहे का?
नाही ना, त्या आनंदाचं महाराजाने ज्यावेळी वर्णन केलंय तो आनंद, त्या आनंदामध्ये कोण 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 मंत्रमुग्ध झाले दुसऱ्या चरणामध्ये. दुसऱ्या आनंदन समाये मेदिनी सारा विसरल्या पाणी आनंद समाये मेदिनी सारा विसरल्या पाणी आनंदन समाये मेदिनी सारा विसरल्या पाणी आनंद समाये मेदिनी त्या ध्यानी गाई झाल्या श्वाप दे तटस्थ त्या ध्यानी गाई झाल्या श्वाप दे आनंदन समाये मेदिनी शाबास 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 सारा विसरल्या पाणी वाह. आनंदन समाये मेदिनी चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी गाई झाल्या श्वापदे. त्या आनंदाचं ज्यावेळी वर्णन केलं जगद्गुरु तुकोबारायांनी, कोण कोण आनंदी झालं? आनंद बरं केवळ एका गावालाच झालाय का? मेदिनी म्हणजे काय? मेदिनी म्हणजे सगळी पृथ्वी. पृथ्वीला आनंद झाला भगवंताच्या येण्याने, भगवंताच्या अवताराने पृथ्वी आनंदी झाली. पृथ्वी आणि त्या पृथ्वी तलावर जेवढे जेवढे जीव जंतू आहेत देवाला पाहून, गायी, हिंस्र पशु, पक्षी, पुढे जाऊन बोलू का थोडं, त्या आनंदाचा तो क्षण पाहून यमुना एका जागेवर थांबली म्हणलं तर कोण थांबली? कोण? यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, भडभड भडभड वाहे नाही. कसं स्थिर स्थिर वाहिलेलं चांगलं असते. हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी लय भडभड भडभड वाहिल्यावर आटत आहे. विठाला विठाला स्थिर चाललं पाहिजे. स्थिर. रात्रतून मोठं व्हायचे स्वप्न सोडून द्या. जितक्यात ताबडतोब माणूस मोठं होते तितक्याच ताबडतोब माग बी येते. असं आहे. म्हणून त्या यमुनेला सुद्धा देवाच्या त्या आनंदाचा स्वाद घेण्यामुळे ती कशी व्हावू लागली? स्थिर व्हावली. त्या आनंदामध्ये काय काय झालं सांगू का तुम्हाला? जेवढ्या गायी आहेत, जेवढे हिंस्र पशु आहेत, वैरण खाची बंद झाली त्याची. काय झाली बरं? त्या गायीला चारा होता पण त्या गायी चारा खात नव्हत्या. देवाकडे बघायच्या, भगवंताकडे बघायच्या आणि ते चारा पाणी विसरून देहभान हरपून भगवंताकडे बघायच्या. कारण असं होतं, भगवंत म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? काही गोष्टी अशा असतात की त्या आनंदापुढं बाकी सगळं तुच्छ वाटतंय. विठाला विठाला भगवंताच्या येण्यानं जनावरांना चारा पाणी सोडून दिले. जनावर त्या गायी सारख्या देवाकडे बघायला लागल्या. काय पुण्य असेल त्या ढोरावासराचं, काय पुण्य असेल त्या गायी गोपाळाचं, काय पुण्य असेल त्या गवळणीचं. काय गवळी यांच्या होत्या पुण्य राशी, काय गवळी यांच्या होत्या पुण्य राशी, काय गवळी यांच्या होत्या पुण्य राशी, काय गवळी यांच्या होत्या पुण्य राशी. आणि त्या गाई म्हैशी पशु, आणि त्या गाई म्हैशी पशु, माझी वाणी तुझे शाबाश शाबाश
वर्णी गुण काय गवळीयाच्या होत्या पुण्यराशी काय रे आणि त्या म्हैशी गाई पशु असंच आहे असं वाटू लागलं बना आणि त्या गाई म्हैशी आणि पशु बरं कोणतं एकच आहे काय काय ते पुण्य असेल त्या गवळ्याचं गोपाळाचं त्या गाईचं त्या मसडायचं काय पाहायला भेटलंय पाहायला भेटलं गेला महाराज देहभान विसरले ते जनावर विठाला विठाला असं देहभान विसरायचं कारण काय जो आलेला आहे गोकुळातला तो काही सामान्य नाही मग तो कसा आहे कोण आहे त्याचं वर्णन आहे तिसऱ्या चरणामध्ये हे या देवाचे दैवत उभे आहे या रंगात उभे जया देवाचे दैवत उभे असे या रंगात गोपाळा सहित क्रीडा करी कान्होबा जो परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे तू कोण आहे तो सामान्य थोडा आहे तो देवाचा देव आहे देवाचा देव कोण आहे देखिला देखिला मैम्या देवाचा देव मैम्या देवाचा देव काय विठ्ठला संदेह निमाले दुजे पण ध्रुपद का हेच आहे का देखिला देखिला मैम्या देवाचा देव मैम्या देवाचा देव काय परमात्म्याचं स्वरूप पाहिल्याबरोबर देवाचा देव आहे देव ज्याची उपासना करतात तो आहे विठाला विठाला जो परमात्मा पाहिल्यामुळे समस्त ग्रामस्थ मंडळी गोकुळातले गायी पशु गवळणी गोपाळ हिंस्र पशु पक्षी सगळे असे मंत्रमुग्ध झाले होते पाहतच राहू लागले देवाला कारण तो परमात्मा आहेच होताच ना तसा सामान्य थोडा येतो त्याला पाहणारे लोक थोडे नाहीत पण दिसतो कुठं विठाला विठाला त्या देवाला पाहण्याची ज्याच्याकडे नजर आहे त्यालाच दिसल ना ज्याला नजर नसल्यावर काय उपयोग आहे देव त्याच्या समोर नाही गेला तरी गोकुळातल्या लोकांना दृष्टी होती तो देव पाहायचा गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान आणि केलिया वाचून देवाचं ज्ञान झाल्यामुळं त्यांना देव पाहायला मिळाला पाहिला पाहिला Oh,
ते नैवेद्य मन, तो परमात्मा जो की मन वेधून घेतो तो गोकुळवासी लोकांना पाहायला मिळाला. इतका सोपा आहे का बघायला? आता सगळी मंडळी आपण पंढरपूरला जातो, देव पाहतो का देवाची मूर्ती पाहतो? देवाचे काय पाहतो? का देव दिसतंय? मूर्तीचं दर्शन आहे आपल्याला का देवाचं दर्शन आहे? मूर्तीचं जरी दर्शन घेतलं तर किती प्रसन्नता आहे. ओळखूचे तिथे लोक पंढरपुरात दर्शन झालेली असे फुललेले चेहऱ्यासारखे दिसतात. सावळे राहू द्या ना, काळे सावळे राहू द्या, खुश दिसतात, हसत दिसतात. हसत राम राम जरी घातला तो जोरात राम राम घालते. आणि ज्याचं दर्शन राहिले ते सुकून गेलेलं, राम राम घातलं तर असं म्हणतो राम राम, मरतो की काय? का दर्शन नाही ना.